श्री स्वामी समर्थ मित्रांनो, ब्लॉग विथ श्रीमध्ये मी श्रीकांत अजून एक आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत करतो. वाजलेत सकाळचे 4 आणि आज तारीख आहे 19 जानेवारी 2026. तर आपण झालेलो आहोत लॉग इन तसं मी सकाळी उठल्याच झालो होतो, परंतु आवरेपर्यंत आपल्याला तर एक फक्त एअरपोर्टची ट्रिप पडली होती सिडानमध्ये, पण काय आवरलं नव्हतं त्याच्यामुळे मी काही ते घेतली नाही. आणि आता गाडी कोल्ड स्टार्टला केलेली आहे, थोडंसं हात मारून घेतो, CNG भरू आणि त्याच्यानंतर व्यायाम करूया. तर मी 1 तास लवकरच निघालो, कारण मला माहिती ट्रिप तर आपल्याला जी पडणार आहे ती 5 वाजल्यानंतरच पडणार आहे. परंतु 1 तास अगोदर बजाज पुणे इंटरनॅशनल सायकल स्पर्धा, तर त्याच्यामुळे पुण्यामधील जे मेन रस्ते आहेत जसं की फर्ग्युसन कॉलेज रोड झालं, जंगली महाराज रोड झालं, गणेश खिंड रोड, हे पूर्णपणे बंद असणार आहेत वाहतुकीसाठी सकाळी 9 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत. त्याच्यामुळं आज बाकीचे जे रोड आहेत त्याच्यावरती 100% ताण तर येणारच आहे. तर त्याच्यामुळं आपल्याला मुंबईची जर ट्रिप पडली तर बरं होईल, कारण लोकलमध्ये काम करावं लागणार नाही. आणि गॅरंटी तर 100% 5 ते 6च्या दरम्यान आपल्याला मुंबईची ट्रिप पडणार. मी आत्ताच सांगतो, आता 4 वाजलेत, म्हणजे कॉन्फिडन्स तर एवढा आहे. तर बघूयात आपण कधी, कारण जसं न्यू इयर संपलंय तसे पुढचे 2 आठवडे ना, म्हणजे न्यू इयर नंतरचा तो पहिला आठवडा एवढा स्लॅक गेला की म्हणजे सोमवारची सुद्धा मुंबईची ट्रिप पडली नाही. मग तुम्ही विचार करा किती स्लॅक होतं. पाठीमागचा आठवडा आपला एकदम ओके गेला. आठवड्यातून मला वाटतं 4 ते 5 दिवस मी काही मुंबईला गेलोय आणि आज सोमवार आहे. आज 100% ट्रिप पडणार. बघूयात कधीपर्यंत ट्रिप पडते, तोपर्यंत आपण व्यायाम करूया, CNG भरूया आणि मग थोडासा आराम करून बघूयात कसं काय आजचा दिवस जातोय. तर व्यायाम वगैरे झालेला आहे आपला करून, आणि मी 4 वाजता तुम्हाला बोललो होतो आपल्याला जी ट्रिप पडणार आहे 5 ते 6 या दरम्यान पडणार आहे. म्हणजे आपला अभ्यास तेवढा झालेला आहे मार्केटबद्दल की कधी कुठली ट्रिप पडेल, कुठून पडेल, कशी पडेल. त्याच्यामुळे मी हे वेंडर म्हणा, सेटअप म्हणा, ह्याच्या काही नादी लागत नाही. पहिलं माझं खूप चांगलं होतं, परंतु या सेटअपमुळे थोडंसं झालं, वाट बघावी लागते. परंतु आपल्याला बिझनेसची काही कमी नाही. बिझनेस हा 100% भेटतो म्हणजे भेटतोच. तर कस्टमरचा पण फोन आला होता, फक्त बोलले की 10 मिनटं थांबा. मी म्हटलं ठीक आहे, थांबतो. आपला व्यायाम वगैरे करून झाला. मी शर्ट हा व्हाईट येताना घेऊन येत असतो, कारण पहिल्यांदा आपलं एक्सरसाइज करून घेतो, नंतरनं ट्रिप पडायच्या टायमाला किंवा ट्रिप पडल्यानंतरनं परत चेंज करतो आणि आपलं पिकअप लोकेशनला येतो. तर कुर्ल्याची बुकिंग आहे आपल्याला, 2.5 तास दाखवते. तरी 5:30ला जरी निघालो आपण तरी 8, 8:15 वाजेपर्यंत ड्रॉप व्हायला पाहिजे. आणि मग बघूयात रिटर्नची कधीपर्यंत पडते. सोमवार आहे, पटकन येण्याचा प्रयत्न करूयात. बघू, डिपेंड्स ट्रिप कधीपर्यंत पडते. वाजलेत मित्रांनो सकाळचे 8. जस्ट आपण ड्रॉप केला कुर्ल्यामध्ये आणि कस्टमरला 8 मिनिट ड्रॉप चं टायमिंग राहिलं असताना आपल्याला रिटर्नची बुकिंग मिळाली हिंजवडीची. कस्टमरला आधीच कॉल करून सांगितलेलं मी की 10 मिनिटं लागतील, ड्रॉप करतोय म्हणून. तर ते बोलले ठीक आहे. तर जाऊयात, करू पिकअप कस्टमरला आणि करू हिंजवडीमध्ये ड्रॉप. आज आपलं काम लवकरच संपणार आहे, म्हणजे 11 वाजेपर्यंत तर मी घरी पण असेल. घरी जाऊन मग आपलं थोडं आराम वगैरे करून बघू मग पुढचं नियोजन कसं होतंय. तर वाजलेत मित्रांनो 11 आणि जस्ट आपण कस्टमरला ड्रॉप केलं हिंजवडी फेज 2 ला. ड्रॉप केलं, त्यानंतर
फेज 3ला येऊन ब्रेकफास्ट केला जरा. ड्रायव्हर पास पण संपलाय माझा, CNG पण संपलाय. एक रेंटल ट्रिप आली होती आपल्याला 5 तासाची, काहीतरी 1400 रुपये दाखवत होतं, परंतु काय मूड नव्हता म्हणून मी काही ती ॲक्सेप्ट नाही केली. आणि चाललोय घरी. आता घरी जाऊन थोडा आराम करून, आज वेळ आहे तर मी म्हणतोय जिमला जावं. तर जिमला जाऊन संध्याकाळी, आता ते सायकलची स्पर्धा असल्यामुळं ट्रॅफिक पण सिटीमध्ये भरपूर आहे, तर बघू संध्याकाळी काढली तर काढणार आहे गाडी, नाहीतर नाही. आता घरी जाऊन CNG वगैरे भरतो आणि त्यानंतर गाडी थोडी वॉश करून घेऊ आणि बघू मग. जर पडली अजून पण एकदा मुंबई तर जाता येईल, नाहीतर काही नाही, सुट्टीच होईल आपली. तर आज आपलं काम 5.5 तासामध्येच दिवसाचं काम संपलेलं आहे. म्हणजे जर काम करायचं जर असेल ना आपल्याला, एवढं लक्षात ठेवा मित्रांनो, की सकाळचं तुम्ही जेवढं लवकर उठाल तेवढं तुमच्यासाठी चांगलंच आहे. अपॉर्च्युनिटी जरा जास्त भेटतात. आता मी सकाळी 4 वाजता लॉग इन केलं, एक्सरसाइज वगैरे केली. त्यानंतर मला एक आपली इमॅजिकाची एक बुकिंग आली होती सेडान इंटरसिटी 1600 रुपयांनी, परंतु मी ती घेतली नाही. कारण इमॅजिकाला जाऊन परत आपल्याला पनवेलपर्यंत एमटीत जावं लागतं, त्याच्यामुळे मी नाही घेतली ती. आणि एक 5 मिनिटानंतरच लगेच आपल्याला कुर्ल्याची बुकिंग पडली. अशा पद्धतीने आपलं काम आज एकदम फास्ट झालेलं आहे. सोमवार आहे आज, तरी पण बुकिंग पण रिटर्नच्या लवकर मिळाल्या. आणि दुसरी गोष्ट मी तुम्हाला दाखवतो आता, की आता इकडे मी रिझर्वेशन जी मला सकाळी आली होती ती टाकतो. म्हणजे आपल्याला दाहेरीतून संभाजीनगरची दिसत होती मला ती बुकिंग, आणि ओपन करत होतो तर ती काय ओपन झाली नाही. म्हणजे याचा अर्थ ती सेटअपवाल्यांनी लगेच ओढून घेतली. आणि 1-2 मित्र माझ्या सेटअपमध्ये पण, म्हणजे त्यांच्या गाड्या आहेत, तर मी माझ्या ग्रुपवरती टाकले होते की अशी बुकिंग आहे संभाजीनगर. तर रेट खूपच कमी केला आहे आता, कारण पहिले संभाजीनगरची जर बुकिंग पडली तर मी किती 2 वेळा मला वाटतं सेडान इंटरसिटी 4000, 4100, 4200 रुपयांनी घेऊन गेलेलो आहे. आणि आज जी रिझर्वेशन होती गो इंटरसिटीची होती 2900 रुपये फक्त दाखवत होतं, आणि ती सुद्धा कोणीतरी ऍक्सेप्ट केली असेल. म्हणजे लोक विचार करत नाहीत की बाबा तिकडे गेल्यानंतर परत आपल्याला रिटर्नची ट्रिप पडते नाही पडते. 200-250 किलोमीटर जायचं, 2900 रुपयामधनं 5% टॅक्स कट होणार, त्याच्यातनं तुम्हाला 150 रुपये जरी कट झाले तरी 2700-2800 रुपये भेटणार. आणि कसं काय परवडणार? परत येताना CNG भरून टाइम पण तेवढा चालला, 5 तास. अजून एक दुसरी बुकिंग होती, ती बुकिंग दापोलीची होती, 250, ती पण अशीच होती काहीतरी 245 किलोमीटरला 3500 रुपये दाखवत होतं ते. पण ती पण काय मी ऍक्सेप्ट नाही केली. म्हणजे ओपन होत होती ती, परंतु आपल्याला कळतं फायद्याची ट्रिप कोणती, तोट्याची ट्रिप कोणती. मी शक्यतो फक्त फायद्याच्या ट्रिपच उचलतो. म्हणजे मला सांगायचं हेच आहे की ज्यावेळेस बुकिंग येते ना आपल्याला, कमीत कमी थोडा तरी नॉर्मली विचार केला पाहिजे की बाबा आपल्याला ही ट्रिप परवडेल का, फायद्याची आहे का. नसेल परवडत तर म्हणजे ऍक्सेप्ट जरी केले असले तर तुम्ही कॅन्सल करू शकता, तसं नाही. पण तोट्यात काम करणं कधी पण चांगलं नाहीये. आज सोमवार आहे आणि मला फुल कॉन्फिडन्स होता, जसं मी तुम्हाला बोललो की आपल्याला 5 ते 6च्या मध्ये ट्रिप पडणार, आणि बरोबर 5:30 वाजता आपल्याला ट्रिप पडली. आणि माझ्या बऱ्याचशा मित्रांना, जवळजवळ 6 ते 7 मित्रांना आज मुंबईची ट्रिप पडली. मी एक छोटासा, म्हणजे डेली आम्ही पुणे मुंबई जे करतो ना, त्यांचा एक माझा मित्रांचाच एक छोटासा ग्रुप बनवलाय, त्याच्यामध्ये आम्ही लाईव्ह लोकेशन टाकत असतो. इथं तुम्ही बघू शकता, हे मी थोडंसं स्क्रीन रेकॉर्डिंग टाकतो. तर प्रत्येक लाईव्ह लोकेशन टाकण्याचं कारण म्हणजे कसं होतं की रोडने चालत असतो आपण, कधी कुणाला काय प्रॉब्लेम येऊन सांगू शकत नाही. आणि जे आपले मित्र असतात, जे जर ते पुढं मागं असतील तर घाबरायची काहीच कारण नसतं, कारण हेल्पसाठी ते आपल्याला कधी पण येऊ शकतात. तर याच्यामुळं मी तर असा एक छोटासा ग्रुप बनवला आहे माझा मित्रांचा, की जे आम्ही डेली करतो. तुम्ही सुद्धा तुमच्या मित्रांचा डेलीचा लाईव्ह लोकेशनचा ग्रुप बनवू शकता. पुण्यामध्ये जरी काम करत असाल तरी तिथे पण करू शकता, कारण कधी काय गाडी घासली, गाडी ठोकली, ॲक्सिडेंट झाला तर आपल्याला मदत मिळू शकते. असे बघा आम्ही लोकेशन शेअर करतो. तर आज सगळेच, आता मी तर इकडे घरीच आलो आहे, म्हणजे दुसरा मित्र पण रिटर्न आला मुंबईवरनं, मी पण घरी आलो रिटर्न. आणि हे बाकीचे जे आहेत, आता हे सगळ्यांना बुकिंग पडलेत. एक जण येत आहे रिटर्न, ओमकार येत आहे, त्यांना पण ट्रिप पडली.
हे आता असे एक 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 जण येतात रिटर्न, म्हणजे ऑन द वेज पुढं मागं सगळेजण असतात. त्याच्यामुळं जरी काय आपल्याला अडचण आली तर फायद्याचं होऊन ठरतं, म्हणून अशा पद्धतीचा एक प्रयत्न आमचा चालू असतो. तर चला, गाडी पण आपली धुवून झालेली आहे आणि जस्ट मी घरी पोचलो आहे. तर हा उद्याचंही आपल्याला रिझर्वेशन आलेलं आहे, 9 वाजता आहे, जी तळेगाव दाभाडेमधून भायखळाची आहे. तर उद्या सकाळी मग आपण लोकल थोड्या वेळ काम करू आणि 9 वाजता पिकअपसाठी जाऊयात मग तळेगावला. तर चला, हा व्हिडिओ आपण इथेच थांबूया. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. भेटू पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.